नाव काय बेटा? उर्मिला वाघमारे. ओके, काय सांगशील बेटा तू भावाचं जे अपघाती निधन आहे, कसं होतं, कशा पद्धतीनं तो घरात राहायचा, तुमच्याशी कसा बोलायचा तो? खूप चांगला होता. माझा भाऊ खूप चांगला होता. मला विचारल्याशिवाय कोणतेच कपडे नाही घातले त्याने आतापर्यंत. दीदी कसा दिसतोय मी? दीदी हा शर्ट कसा वाटतोय मला? दीदी दीदी मला कपडे घेऊन ये रक्षाबंधनला. दीदी मला दिवाळीला कपडे घेशील ना? दीदी मला 100 रुपये द्याल. दीदी मला मॅरेथॉनला जायला 1000 रुपये पाहिजे. दीदी नाव काय तुमचं? सुनंदा. ओके, काय सांगाल तुम्ही की जे मुलाचं आज अपघाती निधन झालंय, काय सांगाल? माझा मुलगा हा कमवता एवढाच होता. हा 2 मुली आहेत, 2 तिचे लेकर आहेत, एक विधवा आहे मुलगी. आता काय त्यांनीच काय ते बघावं. कसं असं, म्हणजे कितवीला होता तो शाळेमध्ये? 12वी काढून 13वी बाहेरून परीक्षा दिली त्यांनी. बरं, कुणी शाळेमध्ये होता? न्यू इंग्लिश का. अच्छा, हां. मग आता कुठे गेलेला तो? बडोद्याला. ओके, काय होतं? मॅरेथॉन मध्ये. अच्छा, हां. मग तिकडून येते वेळेस अपघाती निधन झालं. कुठं, कसं काय, कोणत्या गाडीने कसा येत होता? गाडीचं नाव स्वराज्य एक्सप्रेस. स्वराज्य एक्सप्रेस. ओके, म्हणजे स्पर्धा करून येत होता? करून येत होता. काय सांगत होता तुम्हाला नेमकं नेहमी घरामध्ये? नेहमी आला की सांगायचं की आई मी हे जिंकून आलो, आई मी हे केलो, मी अजून भरपूर काही करून दाखवेल बोलायचा. आलं ना आलं की अगोदर आई माझं हे बघा, आई ते बघा म्हणायचं. तुझं काय स्वप्न वगैरे कधी काय बोलून दाखवायचं तुमच्याशी? तसं भरपूर स्वप्न आहेत त्याचे. भरपूर. काय बोलायचं ते? तर बोलायचं आपण घर बांधूया, घर हे करूया, दीदीचं लग्न करूया, आपण ह्या 2 मुलाली ह्या सांभाळूया, लहानाचं मोठं करूया, आपल्या मागं काय नसलं राहिलं तरी चालेल, पण ह्या लहान मुलाली मोठं करूया बोलत. नाव काय तुमचं?
विष्णू सखाराम मरगज. ओके. काय सांगाल विष्णूजी की या सर्व लोकेशच्या बाबतीत काय नेमकी घटना घडली होती? लोकेश हा एकदम होतकरू मुलगा होता आणि तो हुशार होता आणि आमच्याकडे कमीत कमी 15 वर्ष इथे तो राहतो आहे. आणि त्याला एक आवड होती की मी खेळामध्ये पुढे जाईन, मी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेईन. आणि मला प्रत्येक सांगायचा, बाबा मी आज स्पर्धेला भाग घेतो आहे, आज मला हे पारितोषिक मिळालं, अमुक पारितोषिक मिळालं, असं सांगायचा तो. आणि हे जी घटना घडली, हा शनिवारी गेला होता बडोद्याला आणि बडोद्यावरून तिथून रविवारी 5 तारीखला त्याला दुसरा नंबर मिळाला. त्याच्यानंतर तो येत असताना वसईला तिथे त्याचा अपघात झाला, त्याचं दुःखद निधन झालं त्याच्यामध्ये. ओके. काय नेमकं त्याचं कधी काही स्वप्न वगैरे होतं, कसं काय? स्वप्न म्हणजे तो असं बोलायचा, मी मोठा होणार कोणतरी, असं बोलायचा तो. आणि घराचं म्हणजे घरात माझे आता वडील असे मनोरुग्ण आहेत, आजारी असतात, तर त्यांचं जे स्वप्न राहिलेलं आहे मी पूर्ण करीन, असं बोलायचं तो. आता घरची परिस्थिती कशी आहे त्याची? घरची परिस्थिती एकदम गरिबीची आहे. त्यांच्या घरी असं कमवतं कोणच नाही. आता हा कमवत होता, पण आता शाळा शिकून तो कमवत होता थोडं बहुत, समजा 4-5 हजार रुपये कमवत होता, पण त्याच्यातून भागत नव्हतं. मग तिची आई काहीतरी घरकाम करून किंवा चपलाचा असा हे धंदा करून ती पोट भरायची. आता काय तुम्हाला काय वाटतंय की असं मला असं वाटते, तिची अशी पैशी गरीब आहे, तर हा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिकडून येत असताना त्याचं अपघाती निधन झालं, तर शासनाने काहीतरी त्याला मदत करावी. त्याची बहीण आहे आणि एक जी बहीण आहे तिचं लग्न होऊन तिचा नवरा निधन पावलेला आहे, तर तिलासुद्धा मदत मिळावी, आईला मदत मिळावी. आणि हे आपले जे आजारी असतात त्याचे वडील, त्यांनासुद्धा काहीतरी मिळावं.